सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। निवडणूक लागलेली आहे आणि तुम्हाला पाठीमागे मी सांगितलं ना, निवडणूक म्हटलं की वेगवेगळी समीकरणं होतात, वेगवेगळ्या पद्धतीनं ही निवडणूक ही या जिल्ह्याच्या म्हणजे सर्वांचं सहकार्य असणाऱ्या अशा उमेदवारांच्या राजभवन या ठिकाणी उमेदवारी दिली। पाठीमागच्या घडामोडी मी सगळ्यांना सांगितलेल्या आहे आणि या ठिकाणी मी पाठीमागे सांगितलेलं होतं माझी भूमिका की मी वसंतदादा यांना मतदान करणार नाही आणि त्या निवडणुकीमध्ये जी वसंतदादांना उमेदवारी दिलेली आहे ही माझा विश्वासघात करून दिलेली आहे, माझी फसवणूक करून दिलेली आहे, माझी मानहानी केलेली आहे। एकदा माझ्या मनाची उमेदवारी ठरलेली असताना त्यांनी पुन्हा अशा पद्धतीनं गैरविश्वास दाखवून उमेदवारी त्या ठिकाणी अर्ज भरणं, पुन्हा माझीच उमेदवारी म्हणून फायनल करणं हे पुन्हा वसंतदादाचा फॉर्म ठेवणं ही या पाठीमागे अनेक ठिकाणी अनेक तालुक्यामध्ये राजकारण करत असताना अनेक ठिकाणी त्यांची अशाच पद्धतीची भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळे मी कंटाळून गेलो त्यांच्या अशा भूमिका दर्शन करणं, गैरविश्वास दाखवणं आणि सहकार्य म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बरोबरीनं सर्वांनी चाललं, कारण हा जो काळ आहे महाविकास आघाडीचा तो अतिशय अडचणीचा काळ आहे आणि अशा काळामध्ये जे नेतृत्व करतात त्यांनी सर्वांना सामावून आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करायला पाहिजे। ती उंची असायला पाहिजे की या जिल्ह्यामध्ये मला दिसत नाही, त्यांच्या बरोबर कोण आहे मला माहिती नाही, पण जे आम्ही राष्ट्रवादीचे आणि सहकारी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार सगळे या ठिकाणी आम्ही राजभवनावर त्यांना पाठिंबा दिला आणि या ठिकाणी बैठक होती, त्या बैठकीमध्ये त्यांना आम्ही त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यात उत्तम जानकर आणि मोहिते पाटील परत संघर्ष पाहायला मिळणार नाही। आता तो त्यांनीच सुरू केलाय म्हणायला हरकत नाही, पण त्याची सुरुवात तर झालेली आहे की एखाद्या ह्याच्यामध्ये संकट काळामध्ये मी खासदार करताना तुम्ही सगळ्या मीडियाने जिल्ह्याने राज्यानं माझी भूमिका पाहिली आणि अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी उतरलेलो असताना त्या निवडणुकीमध्ये पुन्हा मी आमदार होऊ नये म्हणून यांनी वेगवेगळ्या कृत्या केल्या, वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच केले, अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी तुम्हाला या मीडियामध्ये सांगता अगदी देवाभाऊ पर्यंत सुद्धा जाऊन आले की यांचा जातीचा दाखला रद्द करा, असं करा तसं करा। पण अशा पद्धतीनं जास्त काळ मी मोहिते पाटील कुटुंबाबरोबर कोणी राहू शकत नाही असं माझं। रामभाऊ आणि उत्तम जानकर यांची युती माळशिरस तालुक्यात पाहायला मिळेल। जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्याला सोबत घेऊन जाणार कुटुंब म्हणून सोडलंय आणि एकाधिकार त्याच्या कुटुंबामध्ये निर्णय कोण करतंय हे समजत नाही, निर्णय पुढच्या बाजूला खासदार करतात आणि तो निर्णय फिरवणारी मागे यंत्रणा हे प्रत्येक वेळेला राजकारण करत असताना प्रत्येक ठिकाणी न्याय द्यावा लागतो, त्या त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये व्यूहरचना करावी लागते, आघाड्या उघडाव्या लागतात, लढाईमध्ये कुणी कुठं लढायचं, कुणी कशा पद्धतीनं त्याची चढाई करायची हे सगळं त्या ठिकाणी आपण ठरवलं तर त्या ठिकाणी बॅकबोन पाठीमागं पुन्हा वेगळ्याच घडामोडी होतात आणि प्रत्येक वेळेला ठरवलेला प्लॅन, ठरवलेली त्या ठिकाणची व्यूहरचना ती उद्ध्वस्त केली जाते। त्यामुळं कुटुंबामध्ये जे निर्णय त्यांच्या एकत्रितपणाचा आहे त्याचा अभाव झालेला आहे। कुटुंबामध्ये अनेक केंद्रे आहेत निर्णय करण्याची, त्यामुळं निर्णय होत नाही आणि केलेला निर्णय
हा पुन्हा बदलला जातो. अशा पद्धतीची सारखी वारंवार जानकर साहेब तुमच्यासोबत इकडे कुठले आमदार जे आहेत ते बैठकीला उपस्थित होते काय सांगतात? हे जिल्ह्यातले सगळेच राष्ट्रवादीचे आमदार होते, बाबासाहेब देशमुख होते, आम्ही सगळेच होतो. आणि खरे साहेब नव्हते तुमच्यावर, येणार का खरे साहेब? खरे साहेब आता बघूया पुढं काय त्यांची चर्चा झाली